मानपाडा येथे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या वतीने मोफत दाखले नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र सहज उपलब्ध व्हावे, शासकीय कार्यालयात लाभार्थींना हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। शिवसेना ठाणे महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। 2 दिवस हा उपक्रम परिसरात राबवला जाणार आहे। मानपाडा, मनोरमा नगर आणि आझाद नगर येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। आयोजिका मीनाक्षी शिंदे यांनी जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता हा उपक्रम आयोजित केल्याचे यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले। उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, मतदान कार्ड आणि आधार कार्ड नोंदणी या उपक्रम अंतर्गत करण्यात आली। आज आणि उद्या हा उपक्रम येथे सुरू राहणार असून जास्तीत जास्त उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजिका मीनाक्षी शिंदे यांनी केले। मला फार आनंद होतोय, कारण गेली 2 वर्ष सातत्याने मुख्यमंत्र्यांनी जो महाराष्ट्राचा कायापालट केलेला आहे आणि मुख्य करून महिलांना सक्षम करण्यासाठी अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत, मला असं वाटतं लेक लाडकी योजना असेल, महिलांना एसटी मध्ये सवलत असेल, टीएमटी बसेसमध्ये सवलत असेल आणि माझी लाडकी बहीण ही जी योजना त्यांनी केलेली आहे आणि त्यामार्फत महिलांना 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटला येणार आहे। खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या बहिणी आहेत त्या मुख्यमंत्र्यांना मनापासून आशीर्वाद देत आहेत, कारण त्यांच्या माध्यमातून आज जिला हाऊसवाईफ असा दर्जा होता तिला पण कुठेतरी पगार चालू होणार आहे आणि खऱ्या ह्या सगळ्या योजनेची मला असं वाटतं पहिलाच कॅम्प माझ्या प्रभागामध्ये मी लावलेला आहे। मी गेली 5 वर्ष महिला आघाडी प्रमुख, जिल्हा प्रमुख म्हणून काम करते आणि त्या माध्यमातून महिलांना, आमच्या प्रभागातल्या महिलांना कुठेही त्रास होऊ नये आणि मोफत दाखले त्यांच्या घरापर्यंत त्यांना मिळावे यासाठी आपण अशा प्रकारचं कॅम्पचं आयोजन केले। वाटतं की फक्त म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी आम्ही या कॅम्प भरवलेला नसून ज्या बाकीच्या शासनाच्या योजना आहेत आणि संजय गांधी निराधार योजना देखील असेल, ह्या सगळ्या कागदपत्राची पूर्तता त्यांना करावीच लागते कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी। त्यासाठी आम्ही आधार कार्ड जे आहे ते बनवण्याचं, लिंक करण्याचं, करेक्शन करण्याचं ते कॅम्प लावलेलं आहे। इलेक्शन ID बनवायचं, नवीन नाव नोंदणी हे पण कॅम्प लावलेलं आहे। उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाईल सर्टिफिकेट, रहिवासी दाखल्याचा कालावधी हा 1 वर्षाचा असतो आणि त्यामुळे आपण जर डोमिसाईल सर्टिफिकेट काढलं तर ते कायमस्वरूपी होतं आणि त्यामुळे आपण त्या कॅम्पची योजना इथे लावलेली आहे, जेणेकरून माझ्या नागरिकांना ठाण्याला कुठे खेटा मारता कामा नये आणि जवळच्या जवळ ह्या सगळ्या सुविधा मिळाव्या यासाठी हा कॅम्पचं आयोजन करायचं।